हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू राज्यसेवा. मी सोनल दरक तुमचं सगळ्यांचं आमच्या राज्यसेवा चॅनलवर स्वागत करते आहे. ओके, आपण काय करणार आहोत बघा आजच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये आपला जो टॉपिक होता फ्रॅक्शन, जो आपण कालच सुरू केला, तोच आपण काय करणार आहोत इथे कंटिन्यू करणार आहोत. ओके, मी काय करते, जस्ट क्विक रिवाइज करते. जे लोक जस्ट जॉईन झालेले आहेत किंवा ज्यांनी माझा कालचा लेक्चर बघितला नसेल त्यांच्यासाठी. फाईन, लेट्स मूव्ह टू द लेक्चर. सगळ्यांना स्क्रीन दिसते माझी. मी खूप जास्त वेळ न घेता डिरेक्टली रिव्हिजनला सुरू करते बरं मित्रांनो. तोपर्यंत उरलेले लोक काय करा, तुम्ही जॉईन होत राहा. ओके, बघा स्क्रीन दिसते सगळ्यांना. यस मॅडम, आम्हाला स्क्रीन दिसत आहे. ओके, बघा आपण काल काय काय कव्हर केलं होतं. आपण फ्रॅक्शन बघितला होता. त्याचनंतर फ्रॅक्शनचे प्रकार कोणते आहेत. दोन फ्रॅक्शनचे प्रकार आहे, व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक. त्यामधला आपण काल व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्ण बेसिक पार्ट कव्हर केला होता. व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणतात, त्याचा अंश काय असतो, छेद काय असतो. अंश म्हणजे काय असतो, म्हणजे काय, त्या एखाद्या वस्तूचे केलेले समान भाग, आणि हा झाला छेद. आणि अंश म्हणजे काय, त्यापैकी मी घेतलेला भाग. आपण एक एक्झाम्पलही घेतला होता 1/4. मग 4 काय राहणार आहे, त्या वस्तूचे केलेले समान भाग म्हणजे 4. ओके, आणि एक काय राहणार आहे, त्यातील मी घेतलेला तो हिस्सा आहे, तो राहणार आहे 1. 1/4 आपण हा एक्झाम्पल सुद्धा बघितला होता. मग अजून काय बघितलं होतं रे आपण, की व्यवहारी अपूर्णांकामध्ये अंश सारखे असले आणि छेद वेगवेगळे असले तर काय असतो, तर जो अपूर्णांक, जो छेद मोठा तो अपूर्णांक लहान. त्याचाच वाईस वर्सा सिनारिओ काय, की जर त्या अपूर्णांकामध्ये छेद सारखे आहे, ओके, आणि काय आहे, अंश वेगवेगळे आहे, अंश त्याचे वेगवेगळे आहे, छेद सारखे आहे, तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय, तो अपूर्णांक मोठा. इथे काय होते बघा, छेद समान होते आणि अंश वेगवेगळे होते, म्हणून ज्याच्या अंशवर हा काय असणार, त्याची डिपेंडन्सी असणार आहे लहान आणि मोठ्याची. ओके, जी गोष्ट सारखी आहे ना त्याला स्किप करायची, फक्त जी वेगळी आहे, मागच्या याच्यामध्ये काय होता, छेद वेगवेगळा होता, म्हणून काय, छेद मोठा तर अपूर्णांक लहान. याच्यामध्ये काय, की सगळे जे छेद आहे ते सारखे आहे, अंश काय आहे, वेगवेगळे आहे, म्हणजे काय, त्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. हे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण हेही बघितलं होतं की काय, एखादी जर अपूर्णांक संख्या आहे, त्या अपूर्णांक संख्येला जर त्याच्या अंशाला आणि छेदाला दोघांनाही आपण काय केलंय, मल्टिप्लाय केलंय किंवा डिवाइड केलं आहे. हा डिवाइडचा एक्झाम्पल आहे. डिवाइड केलंय तर त्याची किंमत बदलते का, नाही, त्याची व्हॅल्यू बदलत नाही. 12/16 हा काय आहे, हा इक्वल टू 3/4च आहे. त्याची जी बेसिक व्हॅल्यू आहे त्यालाच आपण स्मॉलेस्ट फ्रॅक्शन म्हणू शकतो. हा चेंज होतो का, नाही, हा चेंज होत नाही. हा सेम रूल मल्टिप्लिकेशनला पण लागू होतो. काय, की व्यवहारी अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणल्यास किंमत बदलत नाही. आता तुम्हाला वाटत असेल की मी या सगळ्या गोष्टींवर एवढं भर का देते आहे, परत परत का सांगते. मी एक गोष्ट सांगू का मित्रांनो, या सगळ्या गोष्टी, फ्रॅक्शनच्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली विचारल्या जात नाही आपल्याला. हे मला पण माहित आहे आणि हे तुम्हाला पण माहित आहे. पण मी तुम्हाला सांगू, आपले 50 to 60% चॅप्टर जे आहे ना ते फ्रॅक्शनवर डिपेंड आहे. तुमचा फ्रॅक्शन एकदम हँड रन झालाच पाहिजे. तुमचा हा बेसिक चॅप्टर आहे, हा तुमचा क्लिअर होणं आणि हा क्विकली तुम्हाला सॉल्व्ह करता येणं हे गरजेचं आहे. खूप चॅप्टर याच्यावर डिपेंड आहे. आपला नेक्स्ट टॉपिक जो असणार आहे तो सुद्धा याच्यावरच डिपेंड राहणार आहे. ओके, बघा नंतर काय बघितलं होतं आपण, सेम, की व्यवहारी अपूर्णांकाला बघा अतिसंक्षिप्त रूप देताना म्हणजे काय, जी स्मॉलेस्ट फ्रॅक्शन त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, लहानात लहान फ्रॅक्शन मध्ये त्याचं कन्व्हर्जन मला करायचं आहे, तर त्याला काय करावं लागेल, समान संख्येने मला भागावं लागेल. ओके, आता बघा आपण अपूर्णांकाचे काही प्रकारही बघितले होते. अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, एकक अपूर्णांक, असे खूप प्रकार आपण बघितले होते. त्याचा अर्थ काय आहे रे, त्याचा अर्थ काय आहे बघा, त्याच्या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय, व्यवहारी अपूर्णांकात जो छेदापेक्षा मोठा असेल, अंश जर मोठा असेल तर अंशाधिक, छेद जर मोठा असेल तर छेदाधिक. आता बघा अंश मोठा आहे म्हणजे काय राहणार, व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. व्हॅल्यू काय राहणार आहे, एकापेक्षा मोठी. छेद मात्र जर मोठा असेल, छेद काय राहणार आहे माझा, मोठा आहे अंशापेक्षा, म्हणजेच काय राहणार आहे, व्हॅल्यू लहान असणार आहे एकापेक्षा, ही किंमत लहान असेल एकापेक्षा. ओके, नंतर काय बघितलं होतं आपण, त्या अपूर्णांकाचे आपण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीचे आपण नियम बघितले होते. गुणाकाराचा नियम तर खूपच सोपा आहे. अंशाची बेरीज म्हणजे न्यूमरेटर न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन, अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. नंतर काय बघितलं होतं आपण, बेरीज आणि वजाबाकीचे नियम सारखे आहे, काहीही चेंज नाही. काय आहे नियम,
की अंशाची आपण सॉरी अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करताना छेद समान करावा लागतो. खूपदा काय आहे छेद समान म्हणजे काय, त्याचा सरळ सरळ एलसीएम घ्यायचा आहे तुम्हाला. ओके, लोएस्ट कॉमन जो फॅक्टर असतो ना तो त्याचा घ्यायचा असतो. वन्स यू गेट द इक्वल डिनॉमिनेटर, तुम्हाला इक्वल डिनॉमिनेटर जसा मिळाला, काय करायचं, बेरीज असेल तर अंशाची बेरीज करायची, वजाबाकी असेल तर अंशाची वजाबाकी करायची. क्लिअर, क्लिअर झाला हा पॉइंट. नंतर पुढे काय बघितलं होतं आपण भागाकार बघितला होता. भागाकार खूप सिंपल आहे. एखाद्या संख्येला दुसऱ्या अंशाधिक संख्येने जर आपण भागितलं, काय करायचं, भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचा साइन द्यायचा आहे आणि दुसरा जो फ्रॅक्शन आहे ना, अंशाची जी व्हॅल्यू आहे ती छेदामध्ये टाकायची, छेदाची जी व्हॅल्यू आहे ती अंशामध्ये टाकायची. 49 डिवायडेड बाय पहिला जो अपूर्णांक आहे तो जसाचा तसा. ओके, कळालंय. नंतर काय बघितलं होतं आपण, मिश्र अपूर्णांक म्हणजे काय, त्याच्यामध्ये पूर्णांक संख्या पण आहे आणि अपूर्णांक संख्या पण राहणार आहे. जसं काय 3.2/4 बघितला होता आपण. कशी व्हॅल्यू काढली, याला कम्प्लीट जर अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर 3 × 4 या दोघांचा गुणाकार प्लस हा जो इथे बाकी आहे ही, या बाकीची ऍडिशन करायची डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जसाच्या तसा. 3×4 = 12 आणि 14/4. कळालंय. हो मॅडम, लक्षात आलंय आमचा, काही हरकत नाही. चला पुढे बघा, सममूल्य अपूर्णांक. ही गोष्ट तर खूप सिंपल आहे, शब्दामध्येच आहे. सममूल्य म्हणजे काय, ज्या अपूर्णांकाची किंमत सारखी आहे त्याला काय म्हणतात, सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. या फ्रॅक्शनची काय ते 1/3, या फ्रॅक्शनची पण काय 1/3, सगळ्यांना 3 ने भाग जात आहे. 2×6, 3×9, 3×4 = 1/3 म्हणजे काय, यांचा जो स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आहे तो काय येतो आहे, ऍट द एंड सारखाच येत आहे. ओके, गॉट इट, कळालंय सगळ्यांना. हो मॅडम, आमच्या लक्षात आले. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, जेव्हा तुम्ही मला रिस्पॉन्स देताना मला शिकवण्यासाठी अधिक चांगलं वाटतं की यार यांना पण कळतं आहे, मी जे सांगते आहे हे लोक चांगले रिस्पॉन्स देत आहात, मग मला पण शिकवण्यामध्ये जास्त मज्जा येते. ओके, मी पण शिकवताना थोडासा असं वेगवेगळे पुस्तकं बघून त्यांच्यामध्ये काय ट्रिक्स दिलेले आहे, मी माझी काही ट्रिक्स लावते, असं सगळं अभ्यास करून नंतर मी एक लेक्चर घेते. म्हणजे मला पण त्यासाठी खूप मेहनत करावी लागते, त्याच्यानंतर माझा हा एक लेक्चर तयार होतो. ओके, चालेल. बघा काय सांगितलं नंतर, समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, की ज्या अपूर्णांकाचे छेद सारखे आहे त्याला काय म्हणतात, समच्छेद अपूर्णांक. ओके, नंतर काय, समन्वित अपूर्णांक. समन्वित अपूर्णांक म्हणजे काय, की बघा एखादा जर फ्रॅक्शन दिलेला आहे, त्याच्या अंशामध्ये पण काय आहे, फ्रॅक्शन आहे आणि त्याच्या छेदामध्ये सुद्धा काय आहे, तो फ्रॅक्शनच आहे. आले लक्षात. आता काय आहे, शेवटचा बघितला होता आपण, काय, एकक अपूर्णांक. एकक अपूर्णांक म्हणजे काय, एक गोष्ट सांगू का, हे सांगायचं राहिलं होतं. बघा हे समच्छेदला कसं लिहितात बघा, यांनी काय केलंय, 2/3 भागिले 4/5, याचा अर्थ असाच आहे. मी याला असं लिहू शकते का, हो मॅडम, तुम्ही याला असं लिहू शकता. ओके, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आता आपण काय करायचं, गुणाकाराचा नियम लागू करायचा. 2/3 घेतलं, भागाकाराच्या चिन्हाला काय करायचं, गुणाकाराचं करायचं आहे, छेदाची व्हॅल्यू अंशामध्ये, अंशाची व्हॅल्यू छेदामध्ये. आले लक्षात. अशा प्रकारे त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता आणि सिंपल फ्रॅक्शन मध्ये टाकू शकता. बेबे 2×4 काय आले, 5×1 = 5, 3×2 = 6, 5/6 काय आलंय माझं याचं कन्व्हर्जन आलं आहे. कळालंय, नॉर्मल अपूर्णांकामध्ये मी याचं कन्व्हर्जन केलं. आणि शेवटचा कोणता होता, एकक अपूर्णांक म्हणजे काय, ज्या अपूर्णांकामध्ये अंश नेहमी एकच असतो. ओके, ज्या अपूर्णांकाचा अंश एक असतो त्याला काय म्हणतात, एकक अपूर्णांक. फाईन, आले लक्षात, कळालंय सगळ्यांना. चालेल, काही हरकत नाहीये. चला पुढे बघूया. आता काय सुरू करायचं आहे, आजचा जो आपला टॉपिक आहे तो न्यू टॉपिक आहे. जसं आपण बघा 2 अपूर्णांक सांगितले होते मी, एक काय होता, व्यवहारी अपूर्णांक. आता दुसरा काय आहे बघा, दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक म्हणजे काय मॅडम, म्हणजे काय, त्यांचं उत्तर काय राहतं, पॉइंट मध्ये राहणार आहे. 0.34, 0.5, 0.6 काय, किंवा ऑलवेज 0 मध्ये नसणार बरं. 1.3, 1.4, 2.5 असं पण काय आहे, याला पण काय म्हणतात, दशांश अपूर्णांकच असं म्हणतात. ओके, कळालंय. आता बघा दशांश अपूर्णांकाची जी डेफिनेशन आहे की तुम्हाला कळायला पाहिजे कसं, तो कसं आहे बघा, ज्या अपूर्णांकात छेद हा 10 किंवा 10च्या पटीत असतो त्याला दशांश अपूर्णांक म्हणतात. कळालंय, काय सांगितले त्यांनी, की ज्या अपूर्णांकामध्ये छेद काय असतो, 10 किंवा 10च्या पटीमध्ये असतो. काय, 10 किंवा 10च्या पटीमध्ये. आता तुम्ही सांगणार मॅडम इथे 10च्या पटीमध्ये कुठेच नाहीये, बघा ना 0.4, 0.5, 0.8 असं दिलंय, कुठे 10च्या पटीमध्ये. बघा मी जर या फ्रॅक्शनला असं लिहिलं, बघा 0.4, आता मी काय करते, हा पॉइंट करते.
काढलं मी 4 जसा तसा लिहिला. आता 4 डिवायडेड बाय मला काय करावं लागेल, या पॉइंटच्या पुढे किती अंक आहे रे, 1 अंक आहे, म्हणून मला काय करावं लागेल, 1 च्या पुढे एक शून्य लावा लागेल. पॉइंटच्या पुढे अंक किती आहे, एकच होता 4, म्हणून मी काय केलंय, या 1 च्या पुढे एक शून्य लावला. आले आता सगळ्यांच्या लक्षात. आता हा भागाकार करून बघा बरं. 4 भागिले 10, 4 ला भाग जातो का नाही, म्हणून काय द्यावं लागेल मला, शून्य पॉइंट. मला एक 0 घेता येईल आता, हो घेता येईल. 10 चोक 40. बघा आली बाकी शून्य, आले उत्तर 0.4. कळालं तुम्हाला काय करावं लागेल, कळतंय सगळ्यांना मी काय सांगतेय, सगळ्यांना कळालं हे की मी काय केलंय इथे. येस मॅडम कळालं आहे. कशा प्रकारे आपण तो पॉइंट काढला आणि छेदामध्ये 10 दिलं. पुढचा पण घ्या 0.5. ओके 0.5 दिसत आहे. आता 5 मी असाच्या असा लिहिती आहे. मला 1 च्या पुढे किती शून्य द्यावं लागेल रे, बघा 1 च्या पुढे मला किती, एक शून्य द्यावं लागेल, कारण की पॉइंटच्या पुढे किती आहे, एकच अंक आहे. दिला एक 5/10 म्हणजे काय आले बघा, 10च्या पटीमध्ये येत चाललंय आपलं उत्तर. याचा अर्थ होत हेच आहे, हेच त्यांना समजून सांगायचं आहे की ज्या अपूर्णांकाचा छेद काय असतो, 10च्या पटीमध्ये आहे. बघा पुढचा एक्झाम्पल घ्या 0.8. 0.08 काय आहे, पॉइंटच्या पुढे किती अंक आहे, 1 आणि 2. मग 8 काय लिहिते मी, पहिले 8 लिहून टाकते आणि अंक किती आहे 2, म्हणून काय करते मी 10च्या पुढे 2 शून्य दिले. आले लक्षात, 8/100. पुढचा एक्झाम्पल घ्या काय 0.009. आता 9 पहिले असाच्या असा लिहिते. ठीक आहे दिसलाय सगळ्यांना 9. आता काय करते, किती अंक आहे रे, 1 2 3, 3 अंक आहे, 3 संख्या आहे, म्हणून काय करते मी या 1 च्या पुढे काय करते ना, 3 0 लावते. आले सगळ्यांच्या लक्षात. कसा आलाय, 9 भागिले 1000, 8 भागिले 100, 5 भागिले 10. बघा 10च्या पटीमध्ये येतात का, छेद सगळ्यांचं बघा, सगळ्यांचं छेद काय आहे, 10च्या पटीमध्येच आहे. हा काय आहे, 10 10 100, 10च्या याच्यामध्ये हा काय आलाय, 10 गुणिले 100 काय होणार आहे, 1000 होणार आहे. सगळ्यांच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या 10च्या मल्टिपल्स मध्ये आहे का, हो 10च्या मल्टिपल्स मध्ये आहे. आता एक गोष्ट सांगू का, असं प्रत्येक वेळेस मी 0 घेतला याचा अर्थ असा नाहीये. 2.5 असेल, याचं पण कन्व्हर्जन मला करायचं असेल तर कसं करणार, सेम असत 25 जसाचा तसा लिहायचा, पॉईंट काढून टाकायचंय. मग काय करायचं आहे, एक लिहिला मी, किती शून्य आहे रे, सॉरी किती संख्या आहे या पॉइंटच्या पुढे, एकच आहे, एक शून्य लावून टाकायचं. कळालं. परत बघा आपण काय करूया, 3.81 घेतला आपण. काय घेतला मी, 3.81 घेतला आहे. आता 3.81 घेतला आहे, अंक जसा तसा पूर्ण लिहून टाका, संख्या लिहिली मी पूर्ण जसा तसा, पॉइंट काढला मी, एक लिहून टाकते मी. आता शून्य किती टाकायचे रे मला, एक टाकायचं का दोन टाकायचं, सांगा कमेंट मध्ये. 2. आपल्या पॉइंटच्या पुढे किती संख्या आहे, 1 आणि 2, म्हणजे काय करणार मी, 2 टाकणार. आल्या सगळ्यांच्या लक्षात. बघा परत काय आली, 10च्या पटीमध्येच आली आहे संख्या. येस मॅडम 10च्या पटीमध्येच आली आहे. दशांश अपूर्णांक कळालाय सगळ्यांना, मग काय काय असतो कळालंय. येस मॅडम आम्हाला दशांश अपूर्णांक कळालेला आहे. आता बघा ज्या प्रकारे आपण काय केलं होतं ना, अपूर्णांकाचेही वेगवेगळे आपण प्रकार बघितले होते. आता काय करणार आहे आपण, दशांश अपूर्णांकाचे सुद्धा वेगवेगळे इथे प्रकार बघणार आहे. पहिला काय आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे काय बघा, दशांश अपूर्णांकाच्या उजवीकडे जर एखादी संख्या किंवा त्याचा जो गट आहे, म्हणजे काय तो ग्रुप, जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला काय म्हणतात, आवर्ती दशांश अपूर्णांक. आता बघा, आता मी जस्ट एक्झाम्पल घेत होता 3.81, याच्यामध्ये काही रिपीट झालंय का, नाही काहीच रिपीट नाही झालं. 2.5 याच्यामध्ये काही रिपीट झालंय का, नाही. आता मला एक गोष्ट सांगा बरं, जर असा असेल 1/9, 1/9 काय येणार आहे, तुम्ही भाग द्या बरं काय येतोय. 1 ला आपण 9 ने भाग दिला, काय शून्यानी भाग गेला आहे, 10 घेतल्यानंतर मी 9 1 9, परत किती आलं, 1 आलं आहे, परत काय येणार 9 1 9, परत तुम्ही भाग द्या 9 नी, परत काय येणार आहे, एकच येणार आहे 9 1 9, म्हणजे काय येणार आहे उत्तर 0.111 असं इन्फिनिटी पर्यंत. याला पूर्णपणे भाग जाणार आहे का शेवटी, नेहमी तुमची बाकी एकच उरणार आहे, तुम्ही शून्य घेऊन परत एकनीच भाग देत जाणार आहे. कळालंय का, म्हणजे काय तो एकच काय होतंय, परत 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 रिपीट होत आहे. कळाले ही गोष्ट, काय सांगितलंय मी, परत परत ती पुन्हा रिपीट होत आहे. कधी कधी असंही होऊ शकते की जर भाग दिला मी पॉइंटनी किंवा 1 घ्या 2 2 घ्या काही घेऊ शकता तुम्ही, नंतर 2 नी भाग गेला, नंतर 5 नी भाग गेला, परत 2 नी भाग जातोय, परत 5 नी भाग जातोय, परत 2 नी भाग जातोय, परत 5 नी भाग जातोय, असं आहे ना कंटिन्युएशन मध्ये होते. म्हणजे काय, एकदा 2 नी भाग जाते, नंतर 5 नी भाग जाते, परत काय होतंय 2 नी जाते 5 नी जाते, हा जी 25 25 25 काय होतंय, रिपीट 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 होत आहे. मग याला काय म्हणतात, परत याला ग्रुप म्हणतात आणि याला एक सिंगल संख्या म्हणतात. म्हणजे काय, जर एखादी संख्या परत परत येत असेल किंवा त्या जो ग्रुप आहे 2 संख्या 3 संख्या त्या परत रिपिटेटिव्ह येत असेल तर त्याला काय म्हणतात, आवर्ती दशांश अपूर्णांक असे
म्हणतात. कळालंय? आता आपण एक्झाम्पल बघितला होता 1/3 बघितला होता. त्याच्यानंतर तुम्ही आहे ना 10/3 सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके. असे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल बघू शकता. 1/9 सुद्धा तुम्ही काय करू शकता बघू शकता. त्यांचा जो उत्तर आहे तो रिपीट होतो. पॉइंटच्या पुढची संख्या काय होतात ते रिपीट होत जातात. ओके. कळालंय तुम्हाला? हे आता बघा याला पण लिहिण्याची एक पद्धत आहे. म्हणजे काय जर तुम्हाला 1.8888 असं कंटिन्युएशन मध्ये नाही लिहायचं असेल 5.1212 परत येतोय हे तुम्हाला लिहायचं नसेल तर याला कशा प्रकारे रिप्रेझेंट केलं जाते ते मी तुम्हाला सांगणार आहे आता. बघा स्क्रीनवर दिसतंय सगळ्यांना? हो मॅडम आम्हाला दिसतंय. काय आहे बघा? आवर्ती दशांश अपूर्णांकाला लिहिताना जर एखादी संख्या पुनरावृत्ती होत असेल तर पुनरावृत्ती म्हणजे काय? ती पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्याला कसं लिहायचं आहे? ती संख्या लिहून त्याच्यावर टिंब द्यायचा. म्हणजे काय ही मागची संख्या आपण कशी लिहिली असती? 1.8 आणि याच्यावर एक टिंब दिला असता. इथे कशाने परत परत एकनी भाग जात होता म्हणून काय 0.1 आणि या एकावर आपण टिंब दिला असता. आलंय सगळ्यांच्या लक्षात? म्हणजे काय त्याचं उत्तर 1/9 चं उत्तर काय आलं असतं 0.1 आणि याच्यावर टिंब दिला. ओके अशा प्रकारे आपण याला रिप्रेझेंट करू शकतो. त्याचबरोबर जर तो संख्यांचा ग्रुप त्याचा जो गट आहे तो रिपीट होत असेल तर कसं करायचंय मॅडम? बघा त्याची पण एक पद्धत आहे रिप्रेझेंट करायची. काय करायचं आहे? जसं आपण आताच बघितलं 5.12 हा एक्झाम्पल आहे. त्याला काय केलंय मी बघा 12 परत परत येत होता. इथे आहे परत काय एकनी भाग जात आहे परत दोन्ही परत एकनी परत दोन्ही म्हणजे काय 12 हा ग्रुप काय होतोय रिपिटेटिव्ह येत आहे. याला कशा प्रकारे लिहायचं मग तुम्ही 5.12 आणि या 12 वर काय द्यायचं अशी बार द्यायचा आहे. याच्यावर एक लाईन ओढायची आहे. म्हणजे काय त्याचा अर्थ असा असतो की 12 काय होतोय 12 नंतर परत 12 येतोय परत 12 येतोय परत 12 येतोय. ओके कळालंय आपण कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार आहे मग या रिपीट होणाऱ्या ग्रुपला आणि संख्याला? हो मॅडम आमच्या लक्षात आलं आहे. आता बघा शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक याचे पण दोन प्रकार आहे. शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय आणि दुसरा काय आहे बघा मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय आहे? दोन प्रकारचा डिफरन्स मी सोबत सोबत सांगते तुम्हाला. शुद्ध आणि मिश्र आहे. ओके एक काय इकडे लिहिते मी शुद्ध आणि मिश्र. शुद्ध आणि मिश्र म्हणजे काय रे? बघा आता मी काय केलं या एक्झाम्पल मध्ये बघा 2.6 आहे आणि याच्यावर मी पॉइंट देते म्हणजे काय याचा अर्थ 2.6666 येत जाणार आहे माझं असं आहे. पॉइंटच्या पुढची एक जी संख्या आहे किंवा जो ग्रुप आहे तेवढाच काय होतोय परत 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 रिपीट होतोय. किंवा दुसरा एक्झाम्पल काय होता आपला 7.15 परत काय येतोय 15 येतोय परत काय येतोय 15 येतोय. 15च्या व्यतिरिक्त पॉइंटच्या पुढे कोणची संख्या आहे का? नाही. या पॉइंटच्या पुढे 6च्या व्यतिरिक्त कोणची संख्या आहे का? नाही मॅडम. याला काय म्हणतात शुद्ध म्हणजे काय पॉइंटच्या पुढची जी संख्या आहे ती तेवढीच रिपीट होत आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही त्याच्यामध्ये रिपिटेशन नाही. पण मिश्र मध्ये काय असतं माहितीये का? जर 1 पॉइंट पहिले काय गेला आहे पहिले 3नी भाग गेला नंतर 4नी भाग गेला आता काय होतंय 1नी भाग जातोय आणि 2नी भाग जात आहे. पहिले कशाने गेला 3नी 4नी 1 आणि 2 2नी भाग गेल्यानंतर परत काय होतंय 1नी भाग जात आहे मग 2नी भाग जात आहे परत 1नी भाग जात आहे परत 2नी परत 1नी परत 2नी हे कंटिन्यू होत आहे. 3 4 पहिले 3नी गेला नंतर 4नी गेला नंतर 1 आणि 2नी 1 आणि 2नी 1 आणि 2नी जात आहे. याला काय म्हणतात मग बघा 1.34 1 2 आणि फक्त 1 2 वर तुम्ही बार देणार. म्हणजे बघा पॉइंटच्या पुढे काय काय आलंय? पॉइंटच्या पुढे नॉर्मल संख्या पण आलेली आहे आणि जो आपण आवर्ती दशांश अपूर्णांक जो म्हणतो तो पण आलेला आहे. कळालंय? काय 3 आणि 4 वर टिंब किंवा बार काही आहे का? नाही. या दोन्हीपैकी काहीही नाहीये. म्हणजेच काय आहे? मिश्र आवर्ती म्हणजे काय आहे? त्याच्यामध्ये आपल्या नॉर्मल ज्या संख्या आहेत त्या पण राहणार आहे पॉइंटच्या पुढे आणि जे रिपिटेटिव्ह होणार आहे त्या सुद्धा संख्या तिथे राहणार आहे. आले लक्षात? हो मॅडम आम्हाला या शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये आणि मिश्र मध्ये फरक कळालेला आहे. आपण एकदा वाचून घेऊया म्हणजे त्याच्यामध्ये अजून क्लिअर होईल. काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली विचारा. जेव्हा दशांश अपूर्णांक संख्या पुन्हा पुन्हा येत असेल किंवा जी त्याचा ग्रुप आहे गट पुन्हा येत असेल त्याला काय म्हणतात? शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. बघा आता मिश्र अपूर्णांकाला काय सांगितले त्यांनी? जेव्हा दशांश अपूर्णांकाच्या सुरुवातीला पुनरावृत्ती नसते परंतु नंतर अंकाचे किंवा गटाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला काय म्हणतात? मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. कळालंय काय सांगितलंय? बघा सुरुवातीला काय आहे? आपल्या सामान्य संख्या आहे ज्या तुम्हाला मिळाल्या आणि नंतर काय होतंय
या संख्या किंवा हा ग्रुप काय होतोय, रिपीट होत आहे. कळलंय? त्याला काय म्हणतात, मिश्र. शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक आणि मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. आता याच सार प्रकारे काय आहे, अनावर्ती अपूर्णांक आहे. आता पहिले थोडस कॉन्सन्ट्रेट करा बरं इथे. आतापर्यंतचे तुम्हाला जे एक्झाम्पल दाखवले मी, ठीक आहे, मी या स्लाइड थोड्या क्लिअर करते आहे. बघा याच्यामध्ये काय आहे रे, हा जो 6 आहे ना, हा रिपीट होत जाणार आहे. म्हणजे हा कंटिन्युएशन मध्ये चालूच आहे. त्याची कुठे आपण असं म्हणू की याला कुठे स्टॉप लागला आहे का, पूर्णपणे भाग गेलाय का, नाही. या अपूर्णांकाला पूर्णपणे भाग गेला नाहीये. हा पण बघा बरं, 7.15 परत येणार 15, परत येणार 15, परत येणार 15, असं होतच जाणार. इथे पण पूर्णपणे भाग गेलाय का, बाकी शून्य मिळाली का, कुठेतरी आपल्याला अशी बाकी शून्य मिळाली आहे का, नाही मॅडम, इथे पण नाही मिळाली. चला पुढचा, हा शुद्ध आवर्तीमध्ये आपल्याला काहीच नाही मिळालं. असं बाकी शून्य मिळाली का, बाकी नाही, आपल्याला एकही काय अपूर्णांकामध्ये बाकी शून्य नाही मिळाली, नाही. ओके, आता थोडस पुढे चला. मिश्र मध्ये बघा बरं काय आहे, 7.548 9 वर टिंब दिला आहे त्यांनी, मग काय हा 9 रिपीट होत आहे. ओके, हा पण कंटिन्यू होत जाणार आहे. आपल्याला बाकी मिळते का शून्य, नाही, इथे पण नाही मिळाली. चला पुढचा बघा, 6.45123 बघा, चालत चाललंय, म्हणजे काय हा 23 रिपीट होणार आहे, 23 रिपीट होणार आहे, 23 रिपीट होणार आहे. इथे पण तुम्हाला बाकी शून्य मिळते का, नाही. पण कधी कधी असं पण होऊ शकते की काय सांगते मी बघा, पर्टिक्युलर पॉइंट नंतर काय तो आपल्याला बाकी शून्य मिळेल. असं एक एक्झाम्पल घेतलाय बघा मी. आपण काय करूया, 14 ला काय करूया, 5 ने भाग देऊया. 5 1 5, 5 2 10, किती उरले माझे, शून्य, 4 उरले आहे. आता काय करते मी, पॉइंट दिला मी आणि शून्य घेतला इथे, किती आले, 5 8 40, 5 8 40, किती आली रे माझी बाकी, आली आहे का माझी बाकी शून्य. म्हणजे 8च्या पुढे काही आहे का, नाही मॅडम, 8च्या पुढे काहीच नाही आहे. हे काय आहे मग, 2.8च याचा काय आहे, फायनल. त्याच्यावर काही टिंब आहे, काही बार आहे का, नाही. हा काय आहे, फायनल याची किंमत आहे 2.8. म्हणजे कुठेतरी पॉइंटच्या नंतर कुठेतरी पूर्णपणे आपल्याला काय गेला आहे, भाग गेलेला आहे आणि आपल्याला बाकी शून्य मिळाली आहे. अशा अपूर्णांकाला काय म्हणतात, अनावर्ती अपूर्णांक असे म्हणतात. काय म्हणतात, अनावर्ती अपूर्णांक. बघा, जेव्हा आपण अंशाला छेदाने भागतो तेव्हा दशांश अपूर्णांकानंतर काही अंक येऊन बाकी शून्य उरते, तेव्हा त्याला काय म्हणतात, अनावर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. झालं क्लिअर सगळ्यांना, आपल्याला लक्षात आले, शुद्ध आवर्ती अपूर्णांक, मिश्र आवर्ती अपूर्णांक, अनावर्ती अपूर्णांक. तुम्हाला सगळ्यांच्या डेफिनेशन कळालं, त्यांचं मिनिंग कळालंय, त्यामधलं डिफरन्स कळालेलं आहे. येस मॅडम, आम्हाला हे सगळं कळालेलं आहे. काही डाऊट असेल तर मला खाली विचारा, मी सांगते तुम्हाला. ओके, कमेंट मध्ये टाका तुम्ही, मी तुम्हाला उत्तर देईन. 3 प्रकार होते, एक आवर्ती प्रकार होता, त्याचे पण 2 प्रकार, मिश्र आणि शुद्ध. त्याच्यानंतर दुसरा कोणता होता, अनावर्ती अपूर्णांक. अनावर्ती दशांश अपूर्णांक पण आले सगळ्यांच्या लक्षात, यस मॅडम, चालेल. आता बघा, आपण कशी बघितली रे, अपूर्णांकाची बेरीज बघितली होती, वजाबाकी बघितली होती, गुणाकार, भागाकार, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या ना. हो मॅडम, आपण या सगळ्या गोष्टी काय केल्या होत्या, बघितल्या होत्या. त्याच प्रकारे आपण काय करणार आहे आता, या दशांश अपूर्णांकाच्या सुद्धा या सगळ्याचा टॉपिक आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, हे सगळं इथे कव्हर करणार आहे. काय दिसतंय रे तुम्हाला स्क्रीनवर, दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. काय सांगितलं त्यांनी, कशा प्रकारे त्याची बेरीज आणि वजाबाकी होणार आहे. ओके, आता याचे पण काही रूल्स नियम आहे, ते मी तुम्हाला इथे ओरली सांगणार आहे. बघा, जेव्हा दशांश अपूर्णांकाची बेरीज सांगितलेली असते ना, तुम्हाला बेरीज कशा प्रकारे करायची बघा, मी इथे मांडून दाखवते. त्यांनी काय सांगितलंय, 353.5 एक संख्या दिली आहे, नंतर काय 232. इथे पॉइंटच्या पुढे किती संख्या होती, एकच अंक होतं. इथे पॉइंटच्या पुढे किती आहे, 2 आहे. तुम्हाला कसं लिहावं लागणार आहे बघा, मग 2.32. पॉइंट सगळ्यांचे काय एका लाईनीत यायला पाहिजे. पॉइंट सगळ्यांचे काय आहे, एका सिक्वेन्स मध्येच यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही चेंज आहे का, नाही. त्याच्यामध्ये काहीही चेंज राहणार नाही. या पॉइंटच्या खालीच हा पॉइंट यायला पाहिजे. मग पुढचा पॉइंट पण इथेच यायला पाहिजे, 43.23. संख्या आपण मागे पुढे केल्या का, नाही. संख्या मागे पुढे केलेल्या नाही. आता बघा, पॉइंटच्या पुढे तुम्ही कितीही शून्य लावले ना, त्याच्या पुढे, त्याच्या अगोदर नाही. जर बघा 2 संख्या असणार आहे, 3.5 असं आहे. आता याच्या पुढे शून्य आहे, तुम्ही 1 लावा, 2 लावा, 3 लावा, 4 लावा, काहीही फरक पडत नाही. जर 5च्या पहिले असता तर 0.5, तर असं नाही चालणार. बरं, आता किती लावा आणि 5 द्या, नाही. या संख्येमध्ये आणि या संख्येमध्ये खूप फरक आहे.
पण 3.5 आणि याच्या पुढे 4 शून्य किंवा 3.5 500 किंवा 3.5 50 3.5 5000 या सगळ्या संख्या ज्या आहे ना या सारख्याच आहेत सगळ्या. या सगळ्यांचा अर्थ एकच आहे 3.5. कळाले? 5च्या नंतर पॉइंटच्या शेवटी शेवटी तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये शेवटी तुम्ही कितीही शून्य लावा त्याच्यामध्ये फरक पडतो का? नाही. त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. म्हणून मी काय केलं बघा इथे एक शून्य लावला आहे. ओके मी हे एवढं इरेज करते जस्ट मोमेंट आणि काय केले मी उरलेले शून्य पण एक्स्ट्रा मी इरेज केले आहे. आले लक्षात? आता बघा काय केले मी एक शून्य लावला सगळे पॉइंट माझे एका लाईनीमध्ये आले. हो मॅडम सगळे पॉइंट एका रो मध्ये आले. आता ऍडिशन करायचे नॉर्मल. हा जो आपला नॉर्मल ऍडिशनचा जो रूल आहे तो काय 2 आणि 3 5 5 आणि 3 8 आणि 8 आणि 2 10 0. आता हा हच्चा इथे तुम्ही द्यायचा आहे बरं मात्र. ठीक आहे 3 काय 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 3 9 5 आणि 4 इथे पण काही नाही तर तुम्ही पहिले शून्य देऊ शकता. आपल्याला ही गोष्ट माहिती आहे पहिले किती शून्य द्या काही फरक पडतो का? पॉइंटच्या पहिलेच्या संख्येमध्ये पहिले आणि पॉइंटच्या नंतरच्या संख्येपुढे त्याच्या शेवटी सुरुवातीला आणि शेवटी किती शून्य दिले तर काही फरक पडतो का? नाही. मग काय येणार 5 आणि 4 9 आणि 3 जसाचा तसा 399.04 किती आली आहे 399.05 हा काय आलाय माझी ऍडिशन आलेली आहे. लक्षात आले ऍडिशनचा रूल. ऍडिशनचा रूल खूप सिंपल आहे. हा जो पॉइंट आहे हा एका खाली एक यायला पाहिजे. त्या पॉइंटच्या पहिले किती संख्या असू द्या पॉइंटच्या शेवटी किती संख्या असू द्या ओके या पॉइंटच्या पुढे किती राहू द्या किंवा पॉइंटच्या मागे कितीही राहू द्या त्याला काही फरक पडत नाही. ऍडिशनचा रूल एक हे जे पॉइंट आहे हे एका खाली एक यायला हवे. त्याच प्रकारे वजाबाकी आहे किती आहे बघा इथे 1000 मायनस 132.23. आता तुम्ही म्हणणार मॅडम इथे पॉइंटच नाही. आता पॉइंट नाही तर तुम्ही असं देऊ शकता का रे 0.0000 असं देऊ शकता का? तुम्ही किती शून्य मांडू शकता का? हो मॅडम असं आपण कितीही शून्य मांडू शकतो. कळालंय? हे मी पॉइंट काढते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको. ठीक आहे पॉइंट काढले मी इकडचे. बघा काय केलंय मी 1000 लिहिले 1000.000 असे खूप शून्य मी मांडले आहे. ठीक आहे त्याला काही अर्थ आहे का? पॉइंटच्या पुढे काहीच नाहीये तुम्हाला पॉइंटच नाहीये तिथं तर पॉइंट मांडून तुम्ही कितीही शून्य दिलं तर त्याला काही अर्थ नसतो. 1000 आणि ही व्हॅल्यू काय आहे इक्वलच राहणार आहे. ओके आता बघा पॉइंट मिळालाय मला 1000 मध्ये पण हो सेम वजाबाकीचा नियम पॉइंटच्या खाली माझा पॉइंट यायला पाहिजे काय आहे 132.23 कळाले काय आहे 132.23. आता काय इथे शून्य आहे वजाबाकी करणार आहोत आपण वजाबाकी आहे याच्यामध्ये शून्य मधून 3 जाणार आहे का आपला नॉर्मल जो वजाबाकीचा नियम आहे तोच इथे अप्लाय करायचा आहे. 10 मधून 3 गेले 7 उरले खाली हच्चा आला 1 परत 10 मधून 3 गेले 7 उरले इथे हच्चा आला 1 10 मधून इथे परत 3 गेले 7 उरले हच्चा किती आला इथे 1 आला आहे. आता 10 मधून किती जाणार आहे रे सांगा मला 4 3 आणि 1 हा 4 किती उरले मग 6 उरले परत हच्चा किती येणार आहे 1 इथे किती आला मग 10 मधून काय 1 आणि 2 10 मधून 2 गेले 8 हच्चा किती आला 1 एकामधून 1 गेला 0 म्हणजे काय आलंय 866.77 किती संख्या होता रे पॉइंटच्या पुढे 2 संख्या होत्या म्हणून 1 आणि 2 संख्या आपण काय करणार इथे सोडणार आहे. काय आलं याचं उत्तर मग 867.77 867.77 याला 77 नाही वाचत बरं पॉइंट मध्ये वाचण्याची पद्धत काय असते 867.77 पॉइंटच्या पुढे संख्या नसतात आपण जसं 867 इथे उच्चारतोय तसं इथे 77 नाही म्हणत 0.77 असं म्हटलं जाते. एक एक संख्याला त्याच्या अंकानी आपण नोट करत असतो. ओके कळाले आपण कशा प्रकारे बेरीज आणि वजाबाकी केली. एकच रूल आहे जो पॉइंट आहे दशांश अपूर्णांक आहे तो काय करायचा आहे एका खाली एक घ्यायचा आहे. ओके आता बघा गुणाकाराचा नियम तर खूपच सोपा आहे. तुम्हाला पॉइंट काढायची गरज नाही पॉइंट धरायची गरज नाही शून्य टाकायची गरज नाही काहीच नाही. काय केलंय त्यांनी 4.3 मल्टिप्लाइड बाय 0.13 आपण सरळ काय करूया 43 घेऊन टाकूया आणि 13 घेऊन टाकले. 0 13 ला काही अर्थ आहे का आपण या संख्येच्या पुढे किती झिरो लावले याला काही अर्थ आहे का नाही. मग तुम्ही हे ठेवलं किंवा नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी फक्त 13 घेतली. ओके काय 3 त्रिक 9 3 चोक 12 ओके परत गुणाकार काय 3 एक 3 आणि 4 एक 4 किती आला रे गुणाकार 9 याची आता बेरीज करायची आहे 5 आणि 5 काय 559 माझा याचा गुणाकार आलेला आहे. आता तुम्ही हा कशाचा काढलाय
43 आणि 13चा काढलेला आहे. 0.03 सॉरी 0.13 आणि 4.3 तुम्ही कन्सिडर केलंय का? इथे कुठे पॉईंट दिले होते का तुम्ही? नाही. तुम्ही सरळ सरळ गुणाकार केला. आता संख्या मोजा बरं पॉईंटच्या पुढे किती? ही झाली एक संख्या 4.3 मध्ये एक आहे. 0.13 मध्ये 0.13 मध्ये किती आहे? ही दुसरी आणि ही तिसरी. टोटल संख्या किती आहे? 1, 2, 3. पॉईंटच्या पुढे जेवढ्या नंबर ऑफ संख्या आहे ना म्हणजे त्याचा गुणाकार. आता याच्या जागी अजून एक आपण काय करू? अजून एक एक्झाम्पल बघू. त्याच्यात त्यामध्ये सांगेन मी. आताच्या याच्या दोन्ही संख्येमध्ये पॉईंटच्या पुढच्या संख्या किती आहे? 3. याच्यातली 1 आणि याच्यातला 2. काय करायचं? 3 घरं मागे जायचे. 1, 2, 3 इथे पॉईंट द्यायचा आहे. इथे काही नाहीये म्हणजे काय राहणार? 0 राहणार आहे. 0.559. काय आलं उत्तर? 0.559 तुमचं उत्तर आलेलं आहे. कळालंय कशा प्रकारे गुणाकार केला आपण? अजून एक करून बघूया आपण. बघा काय दिलंय त्यांनी? 1.12 गुणिले 2.3. मी काय करते ना हा गुण आता काय करते याला मी अजून एक आहे ना 0.4 असं घेऊन टाकते बरं. आता काय करायचं याचा अर्थ तुम्हाला 112 गुणिले 23 गुणिले 4 याचा गुणाकार करायचा आहे. ओके पहिले आपण 23 गुणिले 4 करून टाकू. 4 एके 4 त्रिक 12 2 हाताला 1 4 एके 4 2 8 आणि 1 9. आता काय करूया या 9 ला काय करते मी 92 ला 112 ने मल्टिप्लाय करते. बेगे बेदुने 4 9 9 18. मग काय 92 जसाचा तसा परत काय करते 92 जसाचा तसा. ओके हा फुली म्हणजे आपण एक घर सोडून जो करतो ना तो आहे माझी. 4 आला आहे 8 आणि 2 0 हाताला 1 9 आणि 1 10 11 12 13 3 हाताला 1 10. कळालंय माझा गुणाकार? आलंय सगळ्यांच्या लक्षात? आता पॉइंटच्या पुढच्या संख्या मोजा बरं या एक्झाम्पल मध्ये किती आहे? 1 2 3 आणि 4. हा 1 हा 2 हा तिसरा आणि हा चौथा. आता आपण काय करू 4 घरं सोडू. 1 2 3 आणि 4. 4 घर सोडून मी काय केलंय पॉइंट दिला. काय आलंय माझं उत्तर? मग त्या गुणाकाराचं उत्तर आहे 1.0304 आलेलं आहे. बघा गुणाकाराचा नियम काय आहे? संख्या ज्या आहेत त्या जसाचा तसा घ्यायचा आहे. त्यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा असा आपण जो नॉर्मल गुणाकार करतो तो. आणि या पॉइंटच्या पुढे जेवढ्या संख्या आहे ना तेवढ्या संख्या सोडून पॉइंट द्यायचा आहे फायनल गुणाकारामध्ये. हा जो फायनल आपला गुणाकार आहे त्याच्यामध्ये काय करायचंय? त्या गुणाकारामधल्या जेवढ्या संख्यांच्या पुढे पॉइंट आहे त्या संख्या मोजायच्या आणि तेवढे घर मागे जायचं आहे. हा झाला गुणाकार आपला. आता सगळ्यात शेवटी काय आहे बघा भागाकार. भागाकार पण खूप सिंपल आहे तोच. जेवढे पॉइंट आहे तेवढे घर मागे जायचे. काय आहे बघा 81 भागिले 9 दिला आहे. मी सरळ काय करते 81 भागिले 9 लिहिते. मी सगळे पॉइंट काढले. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काहीही पॉइंट ठेवलेले नाहीये. मी आता काय करणार आहे 9 नम 81 9 याला पूर्णपणे भाग दिला आहे. आता किती संख्या आहे रे? बघा इथे 1 आणि 2. 9च्या तिथे काही पॉइंट नाहीये. फक्त काय आहे 8 आणि 1 म्हणजे दोनच संख्या आहे. 2 घर मागे. हा 9 1 झाला इथे काही नाही म्हणून मी अजून 0 दिला. 1 आणि 2 घर मी मागे गेली. इथे पण काही नाही म्हणून 0.09. काय आलंय माझं उत्तर? 0.09. सेम नियम जो गुणाकाराचा नियम आहे ना तोच भागाकाराचा नियम अप्लाय करायचा आहे बरं इथे. काय केलंय नॉर्मल संख्यामध्ये कन्वर्ट करून टाकलं त्याचं. नॉर्मल संख्यामध्ये कन्वर्ट केल्यानंतर जो भागाकार येणार आहे आपला त्याला काय करायचंय जेवढ्या संख्या आहे अपदशांश पूर्णांकाच्या पुढे तेवढे घर मागे सरकायचे. बघा परत काय करते मी जो पॉइंट आहे तो काढते 1 2 8 7 5. ओके डिवायडेड बाय काय 25 करते. काय येणार आहे याचं उत्तर? 25 5 125. खाली किती उरले? 3 उरणार आहे. 37 25 1 25. खाली किती उरणार आहे? 7 उरणार आहे. 25 त्रिक 75. 513 ने याला भाग गेला आहे. बरोबर आहे का रे? 513 ने भाग गेलेला 25 25 25 त्रिक 75. काय येते बघा? नाही 25 5 125. खाली किती उरले माझे? 3 उरलेले आहे. बरोबर आहे ना? 125 खाली माझे 3 उरले. वरतून आला माझा 7. 7 आल्यानंतर काय केलंय मी 25 1 25. नाही नाही मग माझे खाली 7 उरतात. 5 नी भाग जातोय. कशाने भाग जातो? 5 नी भाग जातोय. का? खाली माझं किती उरते? मी 37 मधून 25 गेले तर माझे खाली 7 उरणार आहे. म्हणून काय 25 सॉरी माझे 15 उरणार आहे. 25 5 125 उरणार आहे. परत कळालंय? 37 मधून बघा इथे 37 येणार होता आणि 37 मधून मला 25च मायनस करायचे आहे. खाली किती उरले होते माझे 12. किती आला? 5 आला. 25 5 परत 125. आता मला सांगा मी हा नॉर्मल कन्व्हर्जन करून टाकलंय राईट. आता किती पॉइंट होते रे? किती संख्या होत्या पॉइंटच्या पुढे? 1 2 3 4. इथे किती आहे? 3च. आपण असं करू शकतो का 1 2 3 आणि इथे 0 घेतला आणि इथे पॉइंट लावला. म्हणजे काय आलं उत्तर? 0.0515 हा माझा काय आलेला आहे? उत्तर आलेला. येस कळाले सगळ्यांना कशा प्रकारे केला? त्याच प्रकारे बघा पुढचा काय आहे
49 0.0049 मी काय केलं याला डायरेक्टली 49 घेतलंय. ओके, डिवायडेड बाय 7 किती आले उत्तर? 7 7 माझं 49. पण त्याच्यामध्ये किती पॉइंट आहे? संख्या आहे रे पॉइंटच्या पुढे 1 2 3 4 5 5 संख्या आहे. तुम्हाला किती घर सोडावं लागेल मग? 5 घर तुम्हाला इकडे मागे सोडावे लागणार आहे. 5 घर सोडा आता. 1 2 3 4 5 इथे तुम्ही पॉइंट दिला आणि हा शून्य घेतोय मी. म्हणजेच काय आलंय माझं याचं उत्तर? 0.0000 आणि 7 4 शून्य हे आणि हा 7 5. कळालंय कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केला आहे? आता बघा, आतापर्यंत जेवढा आपण दशांश अपूर्णांकाचा पार्ट कव्हर केला होता तेवढा सगळ्यांच्या लक्षात आलं का? हो मॅडम, आमच्या लक्षात आलेला आहे. ओके, आता बघा, आता जे मी शिकवायला जाणार आहे ना, या प्रकारचे प्रश्न ज्या बँक पीओ, क्लर्क, SSC अशा वेगवेगळ्या एक्झाम्स आहे ना, त्या वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके मॅडम, कशा प्रकारचे प्रश्न असतात सांगा बरं? हा बघा, इथे काय असतात ना, दोन तुम्हाला अपूर्णांक संख्या दिलेल्या असतात. मी काय करते ना, यालाच मी काय केलंय टॅब्युलर फॉर्म मध्ये ना रिप्रेझेंट केलं आहे. टॅब्युलर फॉर्म मध्ये काय रिप्रेझेंट केलंय? दोन अपूर्णांक संख्या असेल. बघा इथे मी गृहीत धरलेली आहे. एक कोणची आहे? बघा कोणची गृहीत धरली मी? A बाय B. एक आहे A बाय B तर दुसरी आहे C बाय D. A बाय B आणि C बाय D अशा दोन अपूर्णांक संख्या आहेत. आता त्यांनी काय सांगितलंय? A बाय B मोठा आहे का C बाय D मोठा आहे हे आम्हाला सांगा. दोन अपूर्णांक दोन अपूर्णांक संख्या आहे तुम्हाला आणि त्यातली मोठी कोणची असते त्यांनी जर तुम्हाला विचारलं, मी याच्या तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहे. ओके, हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझ्या नंबर्स ऑफ मेथड पण खूप आहे. त्यातली तुम्हाला जी सोपी वाटेल ना ती सांगा. आता तुम्ही असं पण म्हणणार की मॅडम मग त्यातली सोपीच सांगा ना आम्हाला, तुम्ही एवढ्या का सांगत बसताय? बघा, खूपदा काय असते, अंश सारखा असतो, छेद सारखा असतो, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये दिलेल्या असतात. मग त्यावेळेस तुम्हाला जी मेथड सोपी जाईल, ज्यामध्ये तुमचा कमीत कमी वेळेमध्ये काय येऊ शकतो, उत्तर येऊ शकतो, ती तुम्हाला वापरायची आहे. ओके, आणि सगळ्यात सोपी म्हटलं तर ही मला सगळ्यात सोपी जाते. मी इन जनरल याच मेथडचा वापर करते. पण कधी कधी अंश छेद याच्यामध्ये काय असतो, सारखेपणा असतो, तेव्हा पण त्याच्या मेथड काय आहे, सिम्प्लिफाय मेथड दिलेल्या आहे. त्या सुद्धा आपण काय करूया, कव्हर करणार आहोत. ओके, आता बघा पहिली मेथड काय आहे? तिरपा गुणाकार. तिरपा गुणाकार म्हणजे काय? हे दोन अपूर्णांक तुम्हाला दिलेले आहे, काय A बाय B आणि C बाय D. तुम्ही काय करायचंय, याचा अंशाच्या आणि या दुसऱ्याच्या छेदाचा गुणाकार करायचंय. दुसऱ्याच्या अंशाचा पहिल्याच्या छेदाबरोबर गुणाकार करायचंय. करा बरं काय? AD इकडे काय येणार? CB आलंय. इकडे A आणि D चा गुणाकार आणि या बाजूला C आणि B चा गुणाकार. आता बघा, या गुणाकारामध्ये सुद्धा तीन सिनारिओ असू शकतात. ते कस काय मॅडम? बघा, पहिला सिनारिओ काय? AD हा मोठा आहे CB पेक्षा. हो मॅडम, बघा हा सिनारिओ असणार. दुसरा काय? AD लहान सुद्धा असू शकतो CB पेक्षा. हो मॅडम, असं पण होऊ शकतो. हा गुणाकार मोठा येऊ शकतो आणि हा लहान येऊ शकतो. आता काय होऊ शकतात, हे दोन्ही गुणाकार सारखे सुद्धा येऊ शकतात ना. AD बरोबर CB असंही होऊ शकते का? हो मॅडम, असं सुद्धा होऊ शकतो. कळाले मग मी तीन सिनारिओ का घेतले? 1 2 आणि 3 वेगवेगळे सिनारिओ. येस मॅडम, लक्षात आलाय आमच्या. ओके, हे तीन सिनारिओ लक्षात आले तुमच्या. आता काय करूया आपण, मी सांगते तुम्हाला की कोणती गोष्ट मोठी असल्यानंतर काय घ्यायला पाहिजे. काय होता? A बाय B आणि C बाय D होता. आपण तिरपा गुणाकार केला होता AD आणि इकडे आला होता आपला CB. आता बघा, जर AD मोठा आला, हा गुणाकार मोठा आला, तर या गुणाकारच्या वरचाच अंश जो आहे म्हणजे काय, ज्याचा अंश आहे तो अपूर्णांक मोठा. ओके, नाही तर काय, याच्या वरचा अपूर्णांक. सरळ सरळ ज्याला अंश आणि छेद लक्षात नाही ठेवायचं त्यांनी काय करायचं आहे, त्याच्यावरचाच अपूर्णांक मोठा. आणि ज्यांना सिम्प्लिफायली लक्षात राहते आहे, गुणाकारामध्ये ज्याचा अंश आहे तो अपूर्णांक मोठा. म्हणजे काय? A बाय B इज ग्रेटर दॅन C बाय D. बघा इथे दिसतंय, A बाय B इज ग्रेटर दॅन C बाय D. याचाच उलटा सिनारिओ, व्हाईस वर्सा सिनारिओ काय असू शकतो रे, सांगा बरं मला. बघा, परत तेच दोन अपूर्णांक देते मी तुम्हाला, A बाय B आणि C बाय D. तिरपा गुणाकार केला AD आणि CB. केलाय मी तिरपा गुणाकार? हो मॅडम, आपण तिरपा गुणाकार केला. आता मला सांगा, जर हा गुणाकार लहान आला तर काय झालंय? CB मोठा आहे कशापेक्षा? AD पेक्षा. ओके, इथपर्यंत कळालंय. आता ज्याचा अंश आहे ज्या गुणाकारामध्ये, मोठ्या गुणाकारामधला, तो मोठा किंवा याच्या वरचाच अपूर्णांक मोठा असंही करू शकता. काय आहे? CB मोठा आहे म्हणजेच काय होणार आहे? AB इज लेस दॅन C बाय D. बघा इथे तसंच दिलंय आपण, AB इज लेस दॅन A बाय B इज लेस दॅन C बाय D. कळालंय? आता बघा,
तिसरा सिनारिओ काय बघितला होता आपण, एकदा आपण त्याला मोठं घेतलं, एकदा आपण त्याला लहान घेतलंय, पण असाही सिनारिओ येऊ शकतो ना, दोन्ही गुणाकार सारखे येऊ शकतात ना, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. हो मॅडम. मग काय, जर एडी हा काय असू शकतो, सीबी च्या बरोबरीलाच असू शकतो, इक्वल असेल तर मग काय करायचंय, मग हा जो अपूर्णांक पण राहणार आहे ना, ते पण सारखेच राहणार आहे. ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी. कळालंय? 3 कंडिशन कोणत्या कोणत्या, त्यांचा जर आपण तिरपा गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो गुणाकार मोठा, तो अपूर्णांक काय राहणार आहे, मोठा राहणार आहे. ओके, गॉट इट? कळालंय एकदम क्लिअरली? हो मॅडम, आम्हाला कळालेलं आहे. आता काय करूया, याचा एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून घेऊया. बघा, पहिल्याचं एक्झाम्पल काय दिलंय त्यांनी, 4/5 आणि दुसरा अपूर्णांक काय आहे, 5/8. हा एक्झाम्पल घेते बरं मी. ओके, आता काय करायचं आपल्याला, तिरपा गुणाकार करायचा आहे. तिरपा गुणाकाराच्या अकॉर्डिंग काय येतं बघा, 8 चोक 32 आणि 5 5 25. हा गुणाकार किती आला, 8 चोक 32 आणि हा 5 5 25. काय आलं रे, 32 मोठा आहे का 25 मोठा आहे, 32 मोठा आहे ना. काय, 32 इज ग्रेटर दॅन 25, म्हणजेच काय, हा अपूर्णांक मोठा राहणार आहे. 4/5 इज ग्रेटर दॅन 5/8. ओके, लक्षात आलंय सगळ्यांच्या? बघा, आपण काय करू शकतो, याला अपूर्णांकामध्ये पण मी जर कन्वर्ट, ओके, ते पण आपण बघणार आहोत, पुढे बघूया आपण, काही हरकत नाहीये. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? आता बघा दुसरा एक्झाम्पल, बघा काय दिलंय त्यांनी दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये. ओके, काय सांगितलंय, 3/2 आणि दुसरा काय आहे, 5/3. काय, 3/2 एक अपूर्णांक आहे आणि दुसरा 5/3 अपूर्णांक आहे. तिरपा गुणाकार केला, किती आलाय, 3 त्रिक 9 आणि काय, 5 दुने 10. 3 त्रिक 9 आणि 5 दुने 10. कोणचा मोठा आहे रे, 10 की 9? 10 मोठा आहे, म्हणजे काय, 9 इज लेस दॅन 10, म्हणजेच काय, या साईडचा अंक मोठा आलाय, म्हणजे हा अपूर्णांक मोठा. 3/2 इज लेस दॅन 5/3. ओके, कळालंय उत्तर कसं आलं आपलं, काय, 3/2 इज लेस दॅन 5/3. 4/5 इज ग्रेटर दॅन 5/8. ओके, आता त्याचा शेवटचा एक्झाम्पल बघा, आपला तिसरा सिनारिओ. काय दिलंय बघा त्यांनी, अपूर्णांक 8/6 आणि 4/3. 8/6 आणि 4/3. ओके, परत करा त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. हो मॅडम, 8 एका 8 2 16, 8 त्रिक 24. ओके, एक 2 12 3 18 3 चोक 24. बघा, दोन्ही संख्या 24 24 आल्या, म्हणजे या काय झाल्या, इक्वल झालेल्या आहे, बरोबर आलेल्या आहे. म्हणजेच काय होणार, 8/6 हा कशाचा बरोबर आहे, 4/3च्या. ओके, काय, 8/6 इज इक्वल टू 4/3. लक्षात आलंय सगळ्यांच्या? सगळ्यांना क्लिअर झालं आहे आपले हे तिन्ही सिनारिओ कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केले. तिरपा गुणाकाराचे 3 वेगवेगळे सिनारिओ आहे. जो गुणाकार मोठा येईल तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. खूप सिंपल आहे. आतापर्यंत आपण खूपदा वापरणार आहोत ही गोष्ट, तर प्लीज याला एकदम चांगल्या प्रकारे समजून घ्या, कारण की हा जो तिरपा गुणाकार आहे ना, आपण मॅक्झिमम वेळेस यूज करणार आहोत. फक्त फ्रॅक्शन मध्येच नाही, आपण जेव्हा हायर लेवलचे पार्ट्स घेऊ ना, म्हणजे एलसीएम एचसीएफ या सगळ्या गोष्टी, तेव्हा सुद्धा काय होणार आहे, हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला खूप युजफुल राहणार आहे. ओके, फॉर द नेक्स्ट चॅप्टर ऑल्सो दिस इज व्हेरी युजफुल टॉपिक. आता बघा, मी एक एक्झाम्पल दिला आहे, ज्यांना सॉल्व्ह करायचं आहे त्यांनी सॉल्व्ह करून फटाफट मला कमेंट मध्ये उत्तर द्या. तोपर्यंत मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवणारच आहे की हा मी कशा प्रकारे केला आहे. फाईन, बघा काय दिलंय त्यांनी, मी काय बघा 4 4 दिले आहे. ओके, आता 4 दिले मॅडम, तुम्ही 4चा एकही आम्हाला सिनारिओ सांगितलं नाही. डोंट वरी, सांगितलं नाही तुम्ही, आता एक्झाम्पल त्याच्यासाठीच घेतलेला आहे की जर त्यांनी 4 अपूर्णांक दिले तर या मेथडचा वापर कसा करायचा आहे. ओके, बघा मी काय करते ना, आता पहिले 2 अपूर्णांक आणि नंतरचे 2 अपूर्णांक अशी मी त्यांची जोडी केली. चालेल मॅडम, करा बरं. काय, पहिला अपूर्णांक 2/3, दुसरा काय आला 1/7. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, यांचं किती येतोय, 7 दुणे 14, 3 1 3. ओके, इकडे काय आले 14, इकडे काय आले 3. कोणचा मोठा आहे रे मॅडम, 14 हा मोठा आहे 3 पेक्षा, म्हणजेच काय होणार, हा अपूर्णांक मोठा येईल. 2/3 इज ग्रेटर दॅन 1/7. कळालं इथपर्यंत? लक्षात आलं आपण कसं मोठं काढलं. हा अपूर्णांक काय आला आहे, मोठा आला आहे या दोघांपैकी. आपण काय करणार आहोत, पहिले या दोघांपैकीचा मोठा काढणार, नंतर या दोघांपैकीचा मोठा काढणार, मग जे जे मोठे आले ना याच्यापैकी त्या दोघांपैकीचा एक मोठा काढणार. अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता बघा पुढचे काय होते, तिसरा आणि चौथा काय होता, 8/9 अँड 5/4. ओके, कळाले?
आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 8 एका 8 चोक 32. ओके 9 5 45. कोणचा मोठा आहे रे 32 की 45? 45 इज ग्रेटर दॅन 32 म्हणजेच काय येणार हा अपूर्णांक मोठा येईल. 8/9 इज लेस दॅन 5/4. कोणचा मोठा आला 5/4 काय आला आहे माझा मोठा आलेला आहे. इथे काय आला हा मोठा आला, इथे काय आला हा मोठा आला. आता काय करायचं या दोघांचा आपल्याला काय करायचं कंपॅरिझन काढायचं आहे. कोणाकोणाचं 2/3 and 5/4. ओके 2/3 आणि 5/4 चा आपण काय करूया कंपॅरिझन काढणार आहोत. काढा बरं मॅडम. मग काय करूया परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला 4 1 4 4 2 8 5 3 15. कोणता मोठा आहे 15 की 8? 15 इज ग्रेटर दॅन 8. तुम्ही मला कमेंट मध्ये उत्तर देऊ शकता बरं मित्रांनो. 15 काय आहे मोठा आहे 8 पेक्षा म्हणजे काय हा फ्रॅक्शन मोठा आहे या दुसऱ्यापेक्षा. कोणता मोठा आहे रे 2/3 आणि याच्यामध्ये 5/4 इज ग्रेटर दॅन 2/3 म्हणजे चौघांमध्ये कोणता मोठा आला 5/4 काय आहे सगळ्यात मोठा लार्जेस्ट फ्रॅक्शन आहे. कळालंय कशा प्रकारे सॉल्व्ह केला आपण एकदम सिंपल. जेवढे फ्रॅक्शन्स त्यांनी आपल्याला दिलेले आहे त्यांचे आपण काय केले इक्वल पार्ट केले म्हणजे पहिले 2 घेतले नंतर 2 घेतले. पहिल्या 2 मधला मोठा काढला दुसऱ्या 2 मधला मोठा काढला नंतर जे मोठे आले ना त्या दोनचं आपण कंपॅरिझन केलं. जर त्यांनी आपल्याला 3च दिले असते तर बघा आपण काय बघूया 3च दिले त्यांनी आपल्याला इथपर्यंतच दिले तर काय करायचं पहिल्या 2चं काढायचं यापैकी जो मोठा आला तो तिसऱ्या सोबत कम्पेअर करायचा भेटला आपल्याला मोठा. हो की नाही किती सिंपल झालं. इथे तरी आपण 3दा केलं 3च्या वेळेस आपल्याला 2दा करावं लागणार आहे. ओके कळालंय सगळ्यांना आपण कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. अशा प्रकारे तिरपा गुणाकार करून आपण कोणचा अपूर्णांक मोठा आहे आणि कोणचा लहान आहे हे बघू शकतो. ओके आय होप सगळ्यांना कळालं आहे इथपर्यंत. आता काय करूया पुढचा एक टाईप बघूया. याचे पण आहे वेगवेगळे टाईप आहे बरं मित्रांनो. आता पुढचा टाईप बघा मी काय सांगते आहे इथे थोडस लक्ष द्या. काय आहे अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांकात रूपांतर करून काय करायचंय बघा त्यांनी काय केलं आहे जो अपूर्णांक संख्या दिली आहे त्याचं पॉइंट मध्ये आपण कन्व्हर्जन केलं आहे. पॉइंट मध्ये कन्व्हर्जन म्हणजे काय बघूया आपण. बघा इथे 1/4 आहे ना एक तुम्हाला असं 1/4 तुमच्याकडे एक अपूर्णांक आहे म्हणजे काय करायचं आहे या 1 ला आपण 4 नी भागणार आहोत. ओके काय तर 1 ला भाग जातो का नाही मग 0 पॉइंट आपण 10 घेतला 4 दुने 8 खाली किती उरले 2 उरले आहे 0 परत घेतला 4 पंच 20. 1/4 चं अपूर्णांकात रूपांतर काय आलं 0.25 आपलं उत्तर आलेलं आहे. यालाच काय म्हणतात अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. याची किंमत सारखीच आहे बरं मित्रांनो फक्त हे काय आहे अंशामध्ये आणि छेदामध्ये आहे तर हे काय आहे दशांश अपूर्णांकामध्ये आहे. याच्यामध्ये अंश पण आहे छेद आहे इथे आहे का पण इथे मात्र पॉइंट आहे दशांश अपूर्णांक आहे. ओके कळालंय की अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये आपण कसं रूपांतर केलंय. आपण काय करणार आहोत हे कन्व्हर्जन पण त्याच प्रकारे करणार आहोत. आपल्याला बघा कोणतं कोणतं फ्रॅक्शन दिलंय त्यांनी एक्झाम्पल मध्ये एक आहे 1/5 दुसरा कोणता आहे 7/8. कळालंय 1/5 एक आहे आणि 7/8 आहे. आपल्याला काय करायचंय त्याचं कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. 1/5 च करा. एक मिनिट बघा पहिला काय सांगितलं त्यांनी 1/5 1/5 आहे. मी याला असं करणार ना एकनी काय करणार आहे मी 5 ला भागत जाणार आहे. कशाने तो 1 ला जातो का नाही मग 0 घेतला मी पॉइंट घेतली आहे इथे 0 घेतला मी 5 1 5 5 दुनी 10 10 नी भाग गेला आहे बाकी 0 मिळाली. हो म्हणजे काय याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर किती झालंय माझं 0.2 माझं रूपांतर झालेलं आहे. आता सेम काय करायचंय आपल्याला या 7 ला काय द्यायचंय भाग द्यायचा आहे कशाने 8 नी 7/8 चं पण आपण काय करूया कन्व्हर्जन करणार आहोत. 8 नी 7 ला भाग जातो का नाही मॅडम जात नाही तुम्हाला 0 घ्यावं लागेल घेतला मी 0. ओके आता मी पॉइंट दशांश अपूर्णांक पण दिला आता मी 0 घेऊ शकते का हो मॅडम तुम्ही घेऊ शकता. कशाने भाग जातो रे 8 8 64 त्याला 64 नी भाग गेला आहे खाली किती उरले 6 उरले आहे परत मी 0 घेतली आहे किती येणार रे 8 5 8 सख 8 7 56 किती आले 4 आले आहे 8 5 40 आली माझी बाकी 0. हो मॅडम तुमची बाकी आता 0 आलेली आहे.
म्हणजे याचा दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर उत्तर काय मिळालं मला 0.875. काय मिळालं आहे 0.875. ओके, हे कळालंय सगळ्यांना आपण कशा प्रकारे केलं. आता बघा पुढे काय सांगते आहे. मला एक गोष्ट सांगा, 0.2 मोठा आहे का 0.875 मोठा आहे? कोणता दशांश अपूर्णांक मोठा आहे हे सांगा बरं मला. बघा आपण बघितलंय ना, शून्याच्या पुढे आपण असं 1 2 3 असं कितीही गेलो तर हे कसं, जसं जसं नैसर्गिक संख्या पुढे पुढे होत जाणार ही संख्या मोठी होत जाणार, ही याच्यापेक्षा मोठी, ही याच्यापेक्षा मोठी, ही याच्यापेक्षा मोठी. मग 0.2 मोठा आहे का 0.8? 0.8 इज ग्रेटर दॅन 0.2, म्हणजेच काय येणार आहे, हा दशांश हा अपूर्णांक मोठा येणार आहे याच्यापेक्षा. काय येणार आहे 1/5 इज लेस दॅन 7/8. कळालंय. आपण उत्तर कसं काढलं, तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करून बघा बरं, जस्ट क्रॉस चेक करण्यासाठी की आपलं उत्तर बरोबर आहे का नाही. काय केलंय मी, 8 1 8. ओके, 7 5 35. 35 काय आहे, मोठा आहे कशापेक्षा, 8 पेक्षा. म्हणजे काय, हा अपूर्णांक मोठा आला. या बाजूची जो अपूर्णांक आहे कोणचा, 7/8 काय येणार आहे, मोठा येणार आहे 1/5 पेक्षा. हा गुणाकार मोठा आला ना इथे, म्हणजेच काय, त्या बाजूचा अपूर्णांक मोठा. कळालंय. तुम्ही कोणतीही मेथड वापरा मित्रांनो, तुमचं उत्तर अल्टिमेटली सारखंच येणार आहे. ओके, म्हणून मी काय प्रिफर करते असते, दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करून इन्स्टेड ऑफ दॅट काय करायचं, डिरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. पण ज्याला जी मेथड सोपी जाईल त्याने तीच करायची. चुका करण्याच्या ऐवजी जी मेथड आवडते ती वापरायची. फाईन, कळालंय. बघा पुढची मेथड बघा बरं, पुढच्या मेथड मध्ये काय, यासाठीच बघा ह्या गोष्टी असतात तुम्हाला अपूर्णांकामध्ये दिलेल्या, म्हणूनच मी काय केलं आहे ना, वेगवेगळ्या मेथड इथे मी शिकवत आहे. आता याच्यामध्ये काय आहे, जर अपूर्णांकाचा छेद समान करूनही आपण काय करू शकतो, आपण ते लहान मोठे आहे का हे बघू शकतो. अपूर्णांकाचा छेद समान करून म्हणजे काय, त्यांचा लसावी काढून सुद्धा आपण काय करू शकतो, बघू शकतो. ही मेथड आपण बघा एकदम सुरुवातीला पण बघितली होती अपूर्णांकामध्ये. जर अपूर्णांकाचा छेद समान असेल तर काय, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा आपण एकदम फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं काय, की ज्या अपूर्णांकाचे छेद आपण जर समान केले तर, आपल्या मागच्याच लेक्चर मध्ये बघितलंय, आपले छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो. बघा इथे मी तेच लिहिलं आहे, दिलेल्या अपूर्णांकाच्या छेदाचा लसावी घ्यावा. जे डिनॉमिनेटर आहे त्याचा आपण लसावी घेतला. ओके, तेवढं केलं मॅडम. नंतर काय, छेद समान झाले की आता ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक काय होईल, आपला मोठा होईल. ओके, कळालं आहे. आता बघा तुम्हाला कोणत्या कोणत्या संख्या दिल्या त्यांनी, 3/4, 2/3 आणि 1/6. काय काय आहे, 3/4, 2/3 आणि 1/6. आता मला सांगा 3 4 आणि 6 यांचा लसावी काय आहे रे. आपण एकदम शॉर्ट मेथडनी लसावी काढणार आहे. बघा माझ्या ट्रिक्स दिलेल्या आहे मी लसावी मसावी काढण्याच्या. ज्यांनी आतापर्यंत बघितल्या नसेल त्यांनी डेफिनेटली बघा की आपण लसावी किती क्विकली काढू शकतो. ओके, बघा त्याला तुम्ही कसा काढायचा आहे. बघा इथे काय काय आहे, 3 4 आणि 6 आहे. शॉर्ट ट्रिकच्या अकॉर्डिंग काय, सगळ्यात मोठ्या संख्येला बघायचं आहे. त्याला भाग जातो का रे उरलेल्या संख्येनी, नाही मॅडम याला उरलेल्या संख्येनी भाग जात नाही. मग काय करायचं, तुम्ही डिरेक्टली याला यानी भाग जातो, हो मॅडम याला यानी जातो, पण 4 नी जातो का, नाही मॅडम 4 नी भाग जात नाही. मग तुम्ही 6 ला अशा प्रकारे मल्टिपल मध्ये घ्यायचंय ज्याला 4 नी भाग जाईल. त्याचे दुप्पट करा बरं, 6 दुने 12. आता 4 नी भाग जातो का, हो मॅडम याला 4 नी भाग जातो. म्हणजेच तुमचा लसावी काय आला आहे, 12 हा तुमचा लसावी आलेला आहे. ओके, ज्याला अजूनही कळालं नसेल त्यांनी एकदा लसावीच्या शॉर्ट ट्रिकचा व्हिडिओ बघा, तुम्हाला लसावी कसं काढायचं आहे हे खूप क्विकली कळेल. आता बघा मला मला काय मिळालं आहे, या सगळ्यांचा लसावी 12 आहे हे मला कळालंय. मला 12 मध्ये काय करावं लागेल, याचं रूपांतर करावं लागेल सगळ्यांचं. मग मला कसं करता येईल, मला या 3/4 ला मला 4 ला कितीने गुणावं लागेल की 12 होईल. मॅडम तुम्हाला 4 ला आहे ना 3 ने गुणावं लागेल की तुमचं 12 होईल. मग मी काय करते, डिनॉमिनेटरला काय सॉरी हो डिनॉमिनेटरला मी काय करते, 3 ने मल्टिप्लाय करत आहे. आता जर तुम्ही डिनॉमिनेटरला करता तर तुम्हाला न्यूमरेटरला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बघा आपण या प्रॉपर्टी सुरुवातीला पण बघितल्या होत्या. तुम्ही एखाद्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागणार असाल किंवा गुणणार असाल तर त्याची किंमत बदलते का, नाही, तर त्याची किंमत बदलत नाही. आता आपली ही व्हॅल्यू चेंज झाली का, नाही आपली व्हॅल्यू नाही, कारण की इथे पण 3 नेच मल्टिप्लाय केलं आहे आणि इथे पण मी 3 नेच मल्टिप्लाय करत आहे. पुढचं बघा रे काय दिलंय त्यांनी. ओके,
पुढची काय आहे 2/3. आता या 3ला मला 12 मध्ये रूपांतर करायचे तर कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. घेतलंय मी डिनॉमिनेटरला 4 ने केलंय अंशाला पण 4 ने केला. ठीक आहे मॅडम आम्ही इथे पण लिहिला आणि शेवटचा काय आहे 1/6. ओके 1/6 आपण आपल्याला काय करायचंय 12 ने म्हणजे काय करूया 2 ने त्याला मल्टिप्लाय करूया. दोघांनाही केलं अंशाला आणि छेदाला दोघांनाही आपण करून टाकलं. किती आला गुणाकार 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12. 4 दुने 8 या दोघांचा गुणाकार 8 आणि काय 4 त्रिक 12 बेक बे आणि काय साइन दुने 12 मिळाले आपल्याला अपूर्णांक. 3 वेगळे अपूर्णांक मिळाले ज्यांचे काय आहे छेद समान आहे. बघा आपल्याला काय सांगितलं त्यांनी छेद समान करावे. ठीक आहे आपण इथपर्यंत पोहोचलो. आता काय ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता 9 8 आणि 2 काय 9 8 आणि 2 या तिघांमध्ये कोणता मोठा अंक आहे रे कोणता आहे सांगा मला कमेंट मध्ये लवकर. 9 काय आहे मोठा आहे 8 आणि 2 पेक्षा म्हणजेच काय राहणार आहे याचा जो अपूर्णांक आहे हा याचा कोणता आहे हा 3/4 काय राहणार आहे मोठा राहणार आहे उरलेल्या अपूर्णांकापैकी. पण त्यांनी आपल्याला काय सांगितलंय रे थोडासा पार्ट आहे ना एक्सेलचा इरेज करते. त्यांनी काय सांगितलंय उतरत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने म्हणजे काय सगळ्यात मोठा पहिले नंतर त्याच्या खालचा नंतर त्याच्या खालचा. सगळ्यात मोठा कोणचा आला रे 9 आलेला आहे म्हणजे काय हा पहिला 3/4. त्याच्यानंतर कोणचा आहे 8/12 म्हणजे दुसऱ्या नंबरचा कोणचा 2/3 आणि त्याच्या शेवटी जो आहे 2/12 म्हणजे कोणचा 1/6. हा क्रम काय आहे अशाच्या अशाच आहे. 3/4 इज ग्रेटर दॅन 2/3 इज ग्रेटर दॅन 1/6. हा काय झालाय त्यांचा उतरता क्रम. ओके हा सगळ्यात मोठा त्याच्यापेक्षा लहान हा त्याच्यापेक्षा लहान हा. आलंय सगळ्यांच्या लक्षात आपण कसं सॉल्व्ह केलंय बघा. आता मी सुरुवातीला एवढ्या प्रॉपर्टीज घेतल्या होत्या त्या सगळ्यांचा वापर बघा आता इथे झालाय. कोणचा कोणचा जर आपण समान संख्येने त्यांना गुणलं तर त्याची व्हॅल्यू बदलते का नाही त्याची किंमत बदलत नाही. छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा दोन वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा वापर झालाय हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. येस मॅडम आलंय सगळ्यांच्या लक्षात. आपण सुरुवातीला एवढा बेसिक पार्ट जो दशांश अपूर्णांकाच्या प्रॉपर्टीज घेतल्या होत्या का घेतल्या बघा असा मल्टिपल प्रॉपर्टीज ऍट अ सिंगल टाइम काय होतात तिथे वापरल्या जातात. तो बेसिक आहे. फ्रॅक्शन हा चॅप्टरच बेसिक आहे पण बेसिक क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला उरलेला भाग सॉल्व्ह करता नाही येणार. म्हणून मी तीनदा सांगते आहे फ्रॅक्शनला खूप लाईटली नका घेऊ. डायरेक्टली प्रश्न विचारला जात नाही हे मान्य आहे मला पण तुमचे खूप चॅप्टर तुमचे खूप कन्सेप्ट डिपेंड आहे या फ्रॅक्शन चॅप्टरवरच. ओके पुढची मेथड बघूया काय दिलीये बघा. आता काय केलं आपण छेद समान केला होता त्याचाच वाईस वर्सा सिनारिओ किंवा त्याचा उलटा सिनारिओ तुम्ही म्हणू शकता. आता तुम्हाला काय करायचं आहे अंश समान करायचे आहे. काय न्यूमरेटर तुम्हाला सारखे करायचे आहे. कळालंय कसा न्यूमरेटरचा पण काय करायचं तुम्हाला आता लसावी घ्यायचा आहे. पहिले काय घेतला होता पहिले तुम्ही छेदाचा लसावी घेतला आता तुम्हाला कशाचा घ्यायचा आहे अंशाचा लसावी घ्यायचा आहे. आता जे छेद अंश आहे ते समान केल्यानंतर काय होणार रे छेद समान केल्यानंतर ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक काय मोठा होईल. तिथे काय होतंय ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथे काय ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो मोठा का पहिल्या याच्यामध्ये काय होतं छेद समान होते आता काय आहे अंश समान आहे. ओके आपण याला कन्व्हर्ट करून घेऊया नंतर तुमच्या क्लिअर लक्षात येईल. बघा काय विचारले त्यांनी दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात मोठे अपूर्णांक कोणते. कोणते कोणते अपूर्णांक दिले रे तुम्हाला 3/5 2/7 आणि 4/3 असे वेगवेगळे अपूर्णांक तुम्हाला दिलेले आहे. त्यांनी काय सांगितलंय अंशाचा लसावी घ्या. अंश कोणते कोणते आहे रे 3 2 आणि 4 हे माझे काय झाले आहे अंश. आता काय बघायचं आहे यामधला सगळ्यात मोठा नंबर कोणता 4 हा माझा सगळ्यात मोठा नंबर आहे. 4ला किती या 4ला कशा कशाने भाग जातो रे 4ला 2नी भाग जातो का हो मॅडम कटलं 4ला 3नी भाग जातो का नाही जात. मग काय करायचं आहे हा काय झाला आहे पण ही मूळ संख्या आली आहे. ट्रिक नंबर 3 व्हिडिओ मध्ये बघा ट्रिक नंबर 3 काय सांगितली होती मी की जर मूळ संख्या आली दोन संख्यामध्ये तर डायरेक्टली काय करायचंय त्यांचा गुणाकार घ्यायचा आहे. 4 त्रिक 12 परत माझा लसावी काय मिळाला मला 12च मिळाला आहे. बघा मी ट्रिक मध्ये सांगितलं आहे
3चं मल्टिपल परत घ्यायचं आहे, 4चं मल्टिपल घ्यायचं आहे का, विचार करत बसायचं आहे का? नाही. 3 सरळ सरळ काय आलेली आहे, मूळ संख्या आलेली आहे. जर मूळ संख्या असेल तर त्यांचा काय करायचंय, गुणाकार करायचा आहे. त्याचबरोबर बघा ट्रिक 4 पण इथे फॉलो होते. काय फॉलो होते की 3 आणि 4 जर पेअर बघितले तरी पण काय आहे, या सहमूळ संख्या आहे. सहमूळ संख्या पण उरल्या तर काय करायचं आहे, डायरेक्टली गुणाकारच करायचा आहे. ओके, ज्यांना कळत नसेल, ज्यांना लसावी एकदम क्विकली करता येत नसेल, त्यांनी प्लीज आवर्जून माझ्या शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ बघा. फाईन. बघा आता काय करायचं आहे, मला काय मिळालंय, लसावी मला मिळाला 12. मला काय करायचं आहे, माझे प्रत्येक अंश 12 मध्ये रूपांतर करायचं आहे. त्याचप्रमाणे 3 गुणिले 4 अंश आपण अंशाला केले म्हणून मी डिनॉमिनेटरला पण करणार आहे. परत काय 2 गुणिले 6 साइन 2 12. ओके, म्हणून मी 6 ने मल्टिप्लाय करते आहे. परत काय करते, अंशाला केलं म्हणून छेदाला पण करणार आहे. अजून काय उरलंय, 4 4 गुणिले 3 इथे अंशाला केले म्हणून मी छेदाला परत करणार आहे. ओके, कळालंय? आता बघा बरं हा गुणाकार काय काय आलेला आहे. 4 3 12, 12 भागिले 20, 5 चोक 20, 6 साइन 2 12, 5 साइन 7 42. परत काय आलं आहे, 4 त्रिक 12 आणि काय 3 त्रिक 9. आता बघा इथे अंश नाही, इथे छेद पाहिजे होतं बरं. अंश सारखेच केले, लहान मोठ्याचा फरकच नाही येणार आहे. ओके का, कारण की आपण अंश काय केले, समान केला आहे. तर काय, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक काय होईल, माझा मोठा होईल. आता मला सांगा 20 आपला एक छेद आला आहे, एक 42 आला आहे आणि एक 9 आलेला आहे. 20 42 आणि 9 त्याच्यापैकी सगळ्यात लहान कोणचा आहे रे छेद, मॅडम 9 हा काय आहे, सगळ्यात लहान आहे. म्हणजेच काय राहणार आहे, 12/9. त्याचाच अर्थ हा 4/3 तिसऱ्या नंबरचा अपूर्णांक काय आहे, सगळ्यात मोठा आहे. 4/3 हा सगळ्यात मोठा आहे. त्याच्यानंतर कोणता आहे बघा, 20 की 42, 20 20 हा काय आहे, 42 पेक्षा लहान म्हणजे पहिल्या क्रमांकाचा. 3/5. ओके, म्हणजे काय 4/3 इज ग्रेटर दॅन 3/5. आता उरलेला 1 इज ग्रेटर दॅन 2/7. कळाले आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केलंय. सगळ्यात मोठा अपूर्णांक हा 4/3 आपण कसा काढला, आपण काय केले, त्यांचे अंश समान केले. अंश समान केल्यानंतर आपल्याला डिनॉमिनेटरच्या काही व्हॅल्यू मिळाल्या. त्या व्हॅल्यू पैकी आपण बघितले सगळ्यात लहान कोणती आहे, जी सगळ्यात लहान असेल तो काय असणार आहे, तो अपूर्णांक सगळ्यात मोठा राहणार आहे. ओके, इथे काय होतं, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथे काय आहे, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ओके, कळालं आहे. बघा आपण काय केल्या, 4 वेगवेगळ्या मेथड बघितल्या होत्या अपूर्णांकाचा आपण म्हणू शकतो तुलना करण्यासाठी, त्यांच्या कंपॅरिझन साठी. पहिली काय होती, तिरपा गुणाकार होती. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून गुणाकार जो मोठा आला त्यावर साईडचा अपूर्णांक काय आहे, मोठा. त्याच्यानंतर काय केलं आपण, त्यांना दशांश अपूर्णांकामध्ये त्यांचं रूपांतर केलं. दशांश अपूर्णांकामध्ये तर सिंपल आहे, जो दशांश अपूर्णांक मोठा तो फ्रॅक्शन काय होणार, माझा मोठा होईल. तिसरी मेथड काय केली, छेद समान केले आपण त्यांचे. छेद समान केल्यानंतर आपल्याला काय, अंशाची काहीतरी वेगळी किंमत मिळाली. आता त्यामधला जो अंश मोठा असेल तो अपूर्णांक काय होईल, मोठा होईल. याचाच उलटा सिनारिओ, आता आपण काय केले, अंश समान केले. अंश समान केल्यानंतर आपल्याला छेदाची काहीतरी किंमत मिळाली. आता आता जो छेद लहान तो अपूर्णांक काय आपला मोठा होईल. ओके, कळालं इथपर्यंत. येस मॅडम, इथपर्यंत आम्हाला कळालेलं आहे. चालेल, काही हरकत नाहीये. आता बघा, आता काही फॉर्म्युलेच आहे. हे फॉर्म्युलेज बघा, मी 4 वेगवेगळे फॉर्म्युलेज तुम्हाला सांगणार आहे. ओके, आणि त्या कशा प्रकारे तुम्हाला वापरायचं आहे. तर आपल्याला याला आपण म्हणू शकतो, याला फॉर्म्युले नाहीये, फक्त हे जस्ट काय आहे, आतापर्यंत आपण ज्या प्रॉपर्टीज वापरल्या ना त्याच प्रॉपर्टीचा वापर करून काय करायचंय, तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर करायचा आहे. ओके, लक्षात आलंय. मग काय करायचं आहे, म्हणजे मी जे कन्सेप्ट सांगितले आहे त्या कन्सेप्टनी पण जर तुम्ही सॉल्व्ह केलंय ना तर तुमचं उत्तर तेच येणार आहे. आणि जर त्या कन्सेप्टच्या व्यतिरिक्त जर तुम्ही या मेथडचा पण वापर केला ना तरीही सुद्धा काय होणार आहे, तुमचा याच उत्तर येणार आहे. ओके, तर मग काय करायचं आहे, जर अशा प्रकारचा या फॉर्म्युलाचा जर सिनारिओ असेल तर तुम्ही डायरेक्टली ही मेथड वापरायची आहे. या मेथड मध्ये तुम्ही आतापर्यंत बघा, मी आतापर्यंत तुम्हाला 4 वेगवेगळ्या मेथड सांगितल्या, राईट, कंपॅरिझनचा. त्या 4 मेथड तुम्हाला वापराव्या लागणार नाहीये. ओके, कंपॅरिझन मध्ये त्याला काय करावं लागणार, तुम्हाला डायरेक्ट जी ट्रिक सांगितलेली आहे या फॉर्म्युलामध्ये ती तुम्ही यूज करू शकता. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, या ट्रिक्स पासून आपण, या फॉर्म्युलाज पासून आपण सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर काही बेसिक जे आपण म्हणू शकतो फ्रॅक्शनचे जे प्रॉब्लेम्स आहे, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, रूपांतर, कन्व्हर्जन, हा सगळा सिनारिओ आपण काय करणार आहोत, तिथे कव्हर करणार आहोत.
ओके, सो आजचा लेक्चर आपण इथेच थांबूया. भेटूया उद्या याच वेळेला याच चॅनलवर आपण परत आपल्या या टॉपिक सोबत. ओके, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.